Buckingham पाय फिरा अभ्यास करून घे उद्या परत सिमेंटचं बनवून पाणी पण भरून आणलं कोणीतरी पेपर डाउनलोड करून ग्रुपवर टाकता का? टाकले का? प्रश्नपत्रिका खोलून बघा बरं काय प्रश्न आले का? प्रश्नपत्रिका खोलून मार्क म्हणजे कॉन्फिडन्स तुम्हाला किती मार्काला आले काय बघा आठ मार्काला येतो तो पण याच्यामध्ये अजून एक गुण आहे या युनिट मध्ये अजून एक आहे बाउंड्री लेयरचा बंद करा इथं बघा 6 मार्काचा क्वेश्चन बघा याच्यात आले किती शिकलेल्याची होती पण आज याने तो पेपर दाखवला त्याचा मॉडेल अनालिसिस आहे त्याला बघा पूर्ण शिकून घेण्यानंतर कमेंट करा बकिंगहॅम पाय बद्दल बघा बकिंगहॅम नावाचा सायंटिस्ट काय म्हणतो तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फॉर्म्युला बनवता येईल पण तुम्हाला माहित असायला पाहिजे काय बोलतो मी सोबत एखादी गोष्ट दुसऱ्यावरती 4 गोष्टींवर डिपेंड आहे पाईप मध्ये जे पाणी वाहतं ते 4 गोष्टींवर डिपेंड आहे कशा कशावर प्रेशर असेल उतार असेल काय असेल ते ठीक आहे ना तर मग जर तुम्हाला असं कळालं की एक गोष्ट दुसऱ्या 4 गोष्टींवर डिपेंड आहे याच्यावर तुम्हाला फॉर्म्युला बनवता येईल तर माझा बकिंगहॅम नावाचा सायंटिस्ट काय बोलतो की तुम्हाला काय करायचे जे पण कोणते ज्याचे पण फॉर्म्युले बनवायचे आहेत ना ते सगळ्यांना डायमेन्शनलेस नंबर मध्ये बनवायचे कशा बनवायचे डायमेन्शनलेस कोणाचा बी फॉर्म्युला बनवा आपण कोणत्या टर्म मध्ये बनवा डायमेन्शनलेस नंबर डायमेन्शनल नंबर किती होते एकूण 5 बरोबर त्याच्या टर्म मध्ये बनवायचे मग आपण आता एक काम करू त्याचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट घेऊन बकिंगहॅम पाय थेरमचं स्टेटमेंट बघा बरं स्टेटमेंट काय आहे स्टेटमेंट हा मोठा सिलेबस आहे म्हणजे हा मोठा सिलेबस आहे तिसऱ्या युनिट मध्ये अजून एक धडा आहे दररोज क्लासला या बघा तुम्ही तुमचे बघा तुमच्या तिकडे काय असेल ते दररोज क्लासला या तुम्ही तुमचे पेपर काही उशिरा नाहीये 26 पासून पेपर वाटतं इकडचे 7 आणि इकडचे 5 7 12 दिवस आहे प्रत्येक विषयाला जर तुम्ही सरासरी 3 दिवस द्यायचं म्हटलं ना 2-3 दिवस तरी सिलेबस पूर्ण होणार नाही आणि मध्ये गॅप बी नाही कंटिन्यूअस पेपर 2 दिवस एक दिवस मग तुम्ही कुठे एक दिवसाला येणार आहे काय येणार तुम्ही तरी पण सारखाच पडले क्लियर if there are छोटा n if there are n variable there are n variable कोणते variable dependent and independent
independent. If there are n variable dependent and independent in dimensionally homogeneous equation, in dimensionally homogeneous equation, and if this variable contain fundamental dimension कोणते रे? fundamental dimension कोणते असतात? fundamental dimension LMT कोणते असतात? LMT. then variable are arranged. Then variable are arranged in fundamental dimension किती m आहेत ना? if this variable contain m fundamental dimension, काय म्हणायचं? m. then variable are arranged in n minus m dimensionless number. dimensionless number. एकदा ते मराठीत अर्थ सांगितलं ना लगेच डोक्यात येईल. dimensionless number. So dimensionless term. And this dimensionless term is called as this dimensionless term is called as काय म्हणतात तिला? पाय टर्म. काय म्हणतात तिला? पाय टर्म. काय होतो? मी बोललो पाईप मध्ये पाण्याचा स्पीड डिपेंड करतो चार गोष्टीवरती. किती? स्पीड डिपेंड करतो चार गोष्टीवरती. एकूण किती झाले? स्पीड डिपेंड करतो चार गोष्टीवरती. डिपेंड वाला किती आहे? एक. जे डिपेंड राहत नाही ते उरलेले किती आहेत? चार. डिपेंड आणि इंडिपेंडेंट मिळून किती झाले? पाच. इफ देयर आर n व्हेरिएबल डिपेंडेंट अँड इंडिपेंडेंट इन डायमेन्शनली होमोजेनियस इक्वेशन, इफ दिस व्हेरिएबल कंटेन n फंडामेंटल डायमेन्शन, प्रत्येकामध्ये LMT राहतो की नाही? प्रत्येकामध्ये LMT राहतो. तर ते काय म्हणतात की तुम्ही त्या व्हेरिएबलला कोणते व्हेरिएबल कोणते बी डिपेंडेंट असो का इंडिपेंडेंट त्यांना तुम्ही अरेंज करू शकता. काय करू शकता? अरेंज. कशामध्ये अरेंज करू शकता? n - m डायमेन्शनलेस टर्म मध्ये. मला सांगता फंडामेंटल डायमेन्शन किती असतात? नेहमी फंडामेंटल किती असतात? 3. नेहमी किती असतात? याचा अर्थ m ची व्हॅल्यू im आहे ना, याची व्हॅल्यू नेहमी किती राहणार? 3. किती राहणार? 3. टोटल व्हेरिएबल किती होते? मी उदाहरण दिलं त्याच्यात 5. किती होते? 5. 5 मधून 3 गेले n - m म्हणजे 5 मधून 3 गेले 2. म्हणजे तुम्ही या व्हेरिएबलला जेवढे 5 व्हेरिएबल आहेत ना, या व्हेरिएबलचे रूपांतर किती डायमेन्शनल टर्ममध्ये देऊ शकता? 2. किती याच्यामध्ये करणार? 2. पाय1 पाय2. त्याला काय नाव द्यायचं? पाय. नवीन उदाहरण देतो बघा. हे स्टेटमेंट पाठ. एक व्हेरिएबल डिपेंड कर रहा तो 7 व्हेरिएबल होते. किती? एक व्हेरिएबल डिपेंड आहे 7 वरती. एकूण किती झाले? 8. किती झाले? 8. डायमेन्शनलेस आपलं फंडामेंटल डायमेन्शन किती तुमच्याकडे? 3. n ची व्हॅल्यू आली 8. m ची व्हॅल्यू नेहमी किती असते? 3. 8 मधून 3 गेले 5. म्हणजे तुम्हाला हे जे 8 व्हेरिएबल आहेत ना सगळे, यांना किती डायमेन्शनलेस नंबर मध्ये मांडता येईल? 5. किती? 8 - 3 किती? 5. 5 कोणते? पाय1 पाय2 पाय3 पाय4 पाय5. अशा पद्धतीने त्याला अरेंज करता येईल. हे झालं त्याचं स्टेटमेंट. तरी बी समजलं का? वाक्य वाचा का? कोण बोलतोय?
सांगा काय बोललो मी आता, वाचा ना. तू समजलं का उदाहरण? मराठीत अर्थ कळतो का सांग बरं. 5 टोटल व्हेरिएबल किती शिकले? 8 कस काय? n व्हेरिएबल आहे. टोटल व्हेरिएबल किती आहे? n फॉर नेक्स्ट. m काय तुझ्याकडे? फंडामेंटल. नेहमी किती असतो तो? 3. n n एवढ्या आयटम मध्ये तुम्ही त्या व्हेरिएबलला मांडू शकता असं सांगितलं त्यांनी. इंग्रजी तेव्हा असते. आता लागत का? आता हळूहळू गोष्टी समजून घ्या. सोपं एकदम सोपं आहे. डायमेन्शनलेस नंबर खूप सोपा आहे. हे मला याच्या पुढचा पाठ बरं. आता पुढे आपल्याला काय करणं आहे? हे व्हेरिएबल जे आहेत ना, व्हेरिएबल बद्दल बघू आपण. तू समजलं का? पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज अ रिपीटेबल व्हेरिएबल. पुढचं काय शिकवायला लागतं तुम्हाला याच्यामध्ये? रिपीटेबल व्हेरिएबल. बघा तुझं काय आहे? आता किती आले? 29 ना. डायरेक्टली अर्ध्या तासामध्ये हा पॉइंट कव्हर व्हायला पाहिजे बरं का. चला बघा रिपीटेबल व्हेरिएबल. क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही. क्वेश्चन व्हॉट इज व्हॉट आर रिपीटेड व्हेरिएबल. व्हॉट आर रिपीटेबल म्हणजे रिपीटेड व्हेरिएबल कोणाला बोलतात? त्याची काय गरज आहे ते समजून जाईल पुढे. पण रिपीटेड व्हेरिएबल कोणाला बोलतात? 4 कंडिशन देतो त्याच्यानुसार सांगायचे. की आपण पहिलं व्हेरिएबल शुड नॉट डायमेन्शनलेस. द व्हेरिएबल should not be dimensionless. रिपीटेड व्हेरिएबल जो असतो ना तो डायमेन्शनलेस राहणार नाही. समजलं का? हे पहिली बात. 2 नंबर नो टू व्हेरिएबल. समजेल तुम्हाला आवडलं नाही. नो टू व्हेरिएबल should have same dimension. उलट बोललो मी ती वाक्य होतं सांगतो. नो टू व्हेरिएबल should have same dimension. नो टू व्हेरिएबल have same dimension. ओके का? हॅलो हा ठीक आहे. तर माझा पुढे काय आता? नो टू व्हेरिएबल शुड हॅव सेम डायमेन्शन. तिसरा पॉइंट बघा. as far as possible. पटपट लिहा की नाव. as far as possible the dependable variable as should not. क्लियर आहे? तू कडे काम बसू नका. as should not not variable should not have. as far as possible dependable variable should not selected as repeated variable. चौथा लिहायला जागा लागेल. पहिले 3 समजून सांगतो. काय रे समजून अक्षर दिसत होते काय करू तिथे आठवड्यात शुड नॉट ॲज रिपीटेड व्हेरिएबल. तू हे कर ना, तू लक्षात घे ना. ते डोकं चालत नाही काय सांगा. आजचे याला वेट नाही करे या टेबल हा ना. रिपीटेड व्हेरिएबलची कन्सेप्ट येणार. आपल्याकडे व्हेरिएबल किती असतात रे? 2 प्रकार. डिपेंडेबल, इंडिपेंडेंट. पाईप मध्ये वाहत्या पाण्याचा स्पीड 4 गोष्टींवर डिपेंड करतो. डिपेंडेबल किती आहे? एकच आहे. पण इंडिपेंडेंट किती आहे? 4. समजलं का? इंडिपेंडेंट किती आहे? 4. एकूण किती झाले?
तर ते काय म्हणताय, द व्हेरिएबल शुड नॉट हॅव डायमेन्शनलेस. दोन नंबर बघा आता, द व्हेरिएबल शुड नॉट बी डायमेन्शनलेस. याचा अर्थ काय सांगतो तो तुम्हाला उदाहरण सुटल्यावर कळेल. जर मराठी अर्थ लागून जातोय, डायमेन्शनलेस असायला नको. कोण असायला नको समजलं का ते उदाहरणावरती सांगतो. टू व्हेरिएबल शुड हॅव सेम डायमेन्शन. दोन व्हेरिएबल समजा माझ्याकडे 5 होते ना टोटल, त्याच्यामध्ये दोन जे व्हेरिएबल आहेत ना त्याची डायमेन्शन सेम असते. त्याचे दोघांचे डायमेन्शन सेम आहेत ना, ते रिपीटेड व्हेरिएबल झाले. समजलं का? ते दोघं काय झाले रिपीटेड. ते तसं असायला नको. तिसरं काय, ऍज फार ॲज पॉसिबल डिपेंडेबल व्हेरिएबल ॲज शुड नॉट सिलेक्टेड ॲज रिपीटेड व्हेरिएबल. जो डिपेंडेबल आता तुमच्याकडे डिपेंडेबल किती होता 1, इंडिपेंडेंट किती होते 4, एकूण किती झाले 5. डिपेंडेबल व्हेरिएबल रिपीटेड व्हेरिएबल म्हणून सिलेक्ट करायचा. काय म्हणलंय, शुड नॉट बी सिलेक्टेड ॲज रिपीटेड व्हेरिएबल. मग आता आपण काय करणार, याचा अर्थ पुढे लागून भेटणार जे आपल्याला 3 वाक्य झाले का, शेवटचं वाक्य आहे. The repeated variable is selected. चौथा, the repeated variable is selected in following way. कसं सिलेक्ट करता बघा. एक तर त्याच्यामध्ये पहिला जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवणार असायला पाहिजे. पहिला काय असायला पाहिजे, जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवणार. जॉमेट्रिक प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत, एरिया, व्हॉल्यूम, विड्थ, डेप्थ, थिकनेस. कळतंय का, बी, डी, एफ हे जॉमेट्रिक प्रॉपर्टी. दुसरा फ्लो प्रॉपर्टी दाखवणार. फ्लो प्रॉपर्टी दाखवणार. कोणकोणते फ्लो प्रॉपर्टी, व्हेलॉसिटी, acceleration, velocity, acceleration, discharge, rotational speed, fluid property. 3 नंबर आता काय, fluid property. fluid property दाखवणारे कोण आहेत, मास डेन्सिटी, mass density, specific weight, viscosity, bulk modulus, surface tension. कळतंय का, हे झालं तुमचा. आता हा प्रश्न समजा, अर्थ कवडीचा समजला ना, अर्थ काही लागलेला नाही. तर हा उदाहरण आल्यावर आता जाणार आपला. आता बकिंगम पायमध्ये एकच स्टेप राहिली शेवटची, प्रोसिजर. 8 मार्काला प्रोसिजर विचारली बघा. बकिंगम पाय कसा सोडवतात त्याची प्रोसिजर मध्ये 5 पॉइंट आहेत. 5 पॉइंट समजतात बरोबर. समोसा गुलाबजामुन किती रुपये भरले, 450. कुठलं झालं तुम्हाला 450 नंतर काही खाल्लं प्रोसिजर ऑफ बकिंगम पाय थेरम. तुम्हाला जर ब्रेक घ्यायचा तर घेऊन घ्या, पण इथून पुढे सगळं समजायला पाहिजे. किती वेळ अजून अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास बकिंगम पाय थेरम. त्याच्यानंतर मी गणित घ्यायला लागेल, हो जेवण करायला सोडून देईल, मग अर्धा एक तासाचं गणितचं लेक्चर देईल. तर म्हणता का सोडून देऊ, सोडून द्या.
दररोज क्लास आहे बरं का. एक दिवस ठीक आहे का मला बरोबर आहे. सबमिशनला नंतर जा. वाटल्यास सगळे लवकर 9 वाजता येऊन जा. 9 ते 11 तुम्ही क्लास घेऊन घ्या. आता बघून नाड त्याचं बघून काय तुम्हाला बकिंग का पाहिजे तुमच्या जो डायरेक्ट सुट्टी घ्या ना. चला घ्या प्रोसिजर ऑफ बकिंघम पाय थेरम. बकिंघम एक नंबर. If any x1 dependable function is depends on x2, x3, x4 up to xn किती असतील ते तेवढे. Then mathematically मॅडमला मार्क वाढवला असेल थोडी. मॅथमॅटिकली इथे तर नुसतं काय इथे बोलता नाही आलं का तुला. मी सांगायला गेलो तुला चुकलं ना. जे मॅथमॅटिकली रिटर्न ॲज हा अरे बाबा वाढून घे ना. असं कसं बोलतो निघणार मी. अहो सगळे मॅडम मी रिपीट केली आता काय मग तुमच्यामुळे तिथे त्या कोका प्रमाणे मला यावं लागतं. एका पण आम्ही सापडलं की बोलतो ज्ञान मी शेवटी मी राहतो. मी घरीच बसून राहतो पण मी घरून का सापडत नाही का मी. तिथून एखाद्याला पकडला तर दुसऱ्याचं नाव सांगेल. तो दुसऱ्याचं नाव सांगेल. तुम्ही टप्प्याटप्प्यावर उभे राहतो सगळे. अहो सगळे म्हणतात पण ते लवकर ते रिले कसं राहतं तसं. चला मॅथमॅटिक्स रिटर्न ॲज कसं लिहिणार आहे. x1 इज द फंक्शन ऑफ x2, x3, x4, x7. कळालं तुम्ही सांगा हे वाक्य कोणाला कळाले. एखादा फंक्शन जर का दुसऱ्या 4 वर डिपेंड राहील त्याला असं लिहितात ना. लिहून घ्या तुम्ही. तुला बकिंघम पाहिजे स्टेटमेंट कळालं होतं नाही. कळालं होतं होणार आहे. हे तिला टर्मिनेट नाही कोणत्या विचारतो मी हे नाही का. टोटल व्हेरिएबल एम किती असतात एम आणि फंडामेंटल किती असतात 3. मग एम मधून एन मधून एम मायनस केल्यानंतर किती होतात तेवढे तू व्हेरिएबलला काय टर्म मध्ये अरेंज करू शकतो. डायमेन्शनलेस नंबर मध्ये. तिने समजलं का. समजलं का रे. पहिलं वाक्य वाच. काय म्हणतोय तो म्हणतोय की x1 डिपेंडेबल फंक्शन एकच माझ्यावरती डिपेंड 4 लोक आहेत. तर मी फंक्शन कसं लिहिणार या पद्धतीने x1 x2 या पद्धतीने लिहिणार. 8 प्रोसिजर त्याच्यापैकी एक जमली का. जमलं का रे. पुढे दुसरी 2 नंबर आहे. द अबो इक्वेशन इज रिटन इन n - m डायमेन्शनलेस टर्म. और याच्या पुढे असं लिहू शकता येईल अँड और करा. या सगळ्यांना एकत्र घालून कसं f ऑफ x1 x2 x3 xn इक्वल टू असं मी जमतंय ना. 2 नंबरची प्रोसिजर. द अबो इक्वेशन is written in n minus m dimensionless term. n minus m dimensionless term. त्या dimensionless term ला काय म्हणतात रे. पाय टर्म. काय म्हणतात त्याला
द अबोव इक्वेशन इज रिटन विथ द n minus m dimensional is मला 101% गॅरंटी आहे जोपर्यंत उदाहरण समज सुटणार नाही ना तोपर्यंत सगळी वरची थेरी समजणार नाही. द अबोव इक्वेशन इज रिटन इन n minus m dimensional टर्म. कसं लिहितात? f I1 I2 I3 n ठीक आहे का? असं त्याला घ्या. झाले का 2? याचा अर्थ काय झाला? असं लिहिता येईल बरोबर का? हे जे इक्वेशन आहे ना वरचं याला पाय टर्म मध्ये लिहायचे तुम्हाला. हे व्हेरिएबल मध्ये लिहिलेले आहे, याला कशात लिहिले मी? पाय टर्म. तिसरं वाक्य लिहा. तिथे नको बनले बाप. ए पुढे सर रे. बोलला रे कोणला बोलला. ये पुढे काय नाव लागले. काय परवडलं ते सांगा. त्याला मी वर केलं जोडलं तर कलर लावून नीट केलं तर तोडून टाकायचं. हा काय किती तिकडे पण जोडलं तर ते पुढे जरा तिकडे मैदानात कोणी कोणी तोडलं ते दोघं आहेत का? आपला पोटा कुठून येते बघ तिथून तेवढा पूर्ण पार्ट आहे बघ तो 800 रुपयाचा भेटतो तो. त्यांना भरावं लागेल ना ते. तुम्ही दोघं जण भरावं का? माझ्या प्रकारे बाबा तिसरं each pattern contain प्रत्येक पॅटर्न मध्ये किती व्हेरिएबल असतात? each pattern contain m plus 1 व्हेरिएबल. m plus 1 व्हेरिएबल म्हणजे मी किती राहिले? 4. m किती असतो? 3. फंडामेंटल किती आहे? 3. कोणकोणते? l m t. प्रत्येक पॅटर्न मध्ये 4 व्हेरिएबल राहतात म्हणजे m plus 1 व्हेरिएबल राहतात. बघू ते किती राहतात. किती स्टेप आहे? तिसरी चौथी घ्या. if x1 x3 x4 are repeated variable are repeating variable repeated किंवा repeating variable. repeating variable चा अर्थ काय होतो माहिती आहे का? x1 लिहिला तर x1 नका लिहायचं. x2 x3 x4 रिपीटेड आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का? हे तिघे तुम्हाला जेवढे पॅटर्न काढणार तुम्ही त्या सगळ्या पॅटर्न मध्ये सोबत केले हळूहळू प्रकाश पडेल ना. अजून आता त्याचा प्रकाश देन पॅटर्न देन pattern is written as कसं लिहितात pattern? y1 is equal to x2 raised to a1 x3 raised to b1 x4 raised to c1 आणि जो रिपीट झालेला नाहीये तो x1 लिहितो. y2 ची टर्म कशी बनवणार? x2 a2 x3 b2 x4 c2. इथे कोण राहणार? आता किती व्हेरिएबल आहेत ते? 5 सारखी वापर. इथे किती घ्या तुम्ही? 4 पर्यंत झाले ना. इथे 5. समजा 5 रिटर्न x2 a3 x3 b3
x4 c3 आणि x6 काय संबंध बघा. व्हेरिएबल्स आहेत माझ्याकडे समजा x1 x2 x3 x4 x5 x6 ओके. त्यापैकी x2 x3 x4 हे तिघे काय रिपीटिंग व्हेरिएबल काय म्हणजे तुम्ही जर का पाय टर्म जेवढे काढतायत ना 1 2 या सगळ्यांमध्ये सापडतील. बरोबर आहे का x2 x3 x4 x2 x3 x4 आहे तिघे तो रिपीटेड व्हेरिएबल म्हणजे कोणते जे सगळ्या पाय टर्म मध्ये कुठेतरी कानाकोपऱ्यात लिहा. रिपीटेड व्हेरिएबल म्हणजे जे सगळ्या पाय टर्म मध्ये अवेलेबल असतात. रिपीटेड व्हेरिएबल म्हणजे कोणते जे सगळ्या पाय टर्म मध्ये असतात. कसं ओळखायचं मी सांगतो मी बाकीचे विषय 4 झाले या 5वा प्रोसिजर बघा काय काम मार्काची प्रोसिजर बघा काय परीक्षेमध्ये प्रश्न आले बघा प्रोसिजरचा प्रश्न 1 नंबर काय बोललो मी तुम्ही वाचत आहे तू वाचायची पण गरज नाही. तुम्ही जेव्हा गणित शिकून जातात ना प्रोसिजर लक्षात राहून 5 नंबर घ्या कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ एबीसी बाय डायमेन्शनल होमोजेनियस नंबर. आता याला सॉल्व करत गेले ना तुम्ही इकडे पाय टर्म आहे. पाय टर्म म्हणजे काय त्याचा आयटम म्हणजे काय डायमेन्शनल लिस्ट करणे काय एमच्या डोक्यावरती 0 एमच्या डोक्यावरती 0 कळलं का तुम्हाला इकडे डायमेन्शन तुम्हाला काढता येईल. 5वं लिहा 5 वाक्य काय सांगतो कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ एबीसी. एबीसी म्हणजे कोणत्या बघा a1 b1 c आहे ना हे कॅल्क्युलेट करायचं. किती आहे 5 कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ a b c by dimensional homogeneous number. Star number put value of a b c इन पाय टर्म. आता ते काढलेल्या एबीसी चे व्हॅल्यू ना ते पुढे टाका पाय टर्म मध्ये. ठीक आहे 7 नंबर पुट व्हॅल्यू ऑफ पाय 1 पाय 2 पाय 3 डॉट 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 इन इक्वेशन 3 इन इक्वेशन 3 नका म्हणा इन इक्वेशन 1 म्हणा इन इक्वेशन 1. तुम्ही म्हणाले 1 नंबरचे इक्वेशन कुठे होते ते असं लिहिलं होतं बघा मी f ऑफ पाय 1 पाय 2 असं लिहिलं ना कुठेतरी इक्वल टू 0 करून टाका. त्याच्या पुढे वाटलं असतं हे इक्वेशन नंबर 1 याच्यात टाकायचे ते पुट व्हॅल्यू ऑफ पाय 1 पाय 2 पाय 3 इन इक्वेशन 1 म्हणजे लास्टला काय लिहिणार 8 नंबरचं इथे लिहितो रिक्वायर्ड इक्वेशन इज द रिक्वायर्ड इक्वेशन इज काय असणार ते f ऑफ पाय 1 पाय 2 पाय 3 पाय n इज इक्वल टू खतम ओके ना. प्रोसिजर लिहून घ्या. प्रोसिजर की तुम्हाला गणित सोडल्यावर कळेल. ठीक आहे आता आपल्याला जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतात. 10 ते 15 मिनिटं. चला गणित लिहा पटकन. प्रोजेक्ट झाले असेल गणित पुस्तक क्वेश्चन लक्ष द्या रे. इथून लक्ष द्या रे. द फोर्स चला सांगा फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे इथे सगळं लागेल आता 1 वजा 2 ऑन द फोर्स ऑन द प्रोपेलर द फोर्स ऑन द प्रोपेलर ऑफ एन एयरक्राफ्ट
ऑफ एन is known to depend सगळ्यात जास्त सत्यानाश जर कोणी लावला असेल तर इंग्रजीत लावलाय तुमचा तर प्रश्न संतती झाला उत्तर तिथे पाहता झालं की आणि डीएसपी वाले एवढे बेकार आहेत ना प्रश्नच बदलवतात ते प्रश्न बदलून टाकताना मी यांना घेतली पोरांना बाकी जे कॉलेजचे पोर आहेत ना ते माहिती सासर ते आहे डिपेंड अपॉन स्पीड of aircraft speed of aircraft ही ने दाखवतो ठीक आहे एअर डेन्सिटी कशावर डिपेंड आहे एअर डेन्सिटी रो एअर विस्कोसिटी म्हणजे कोणती डायनामिक विस्कोसिटी म्यू फॉर्म्युला काय असतो विस्कोसिटीचा याचा आहे -1 आठवतं का जे लक्षात ठेवायला लागते ते लक्षात ठेवा रे पुढे प्रोपेलर डायमीटर डी प्रोपेलर डायमीटर डी पुढे स्पीड ऑफ रोटेशन एन हा एन कळालं का एन म्हणजे कोणता लिहून दिलाय मी रोटेशनल स्पीड लिहिलं डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर्म्युला बनवायचा तुम्हाला डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला बनवायचा आहे सगळ्यात फेवरेट धडा आहे मला आई तू बघा आता गणित कसं होतं ओळख रे साधक डिपेंडेबल फंक्शन कोणतं आहे किती बारीक कोण त्याला मी जिथून शूट करू तुझे कुठलं ते युनिट कुठलं डायरेक्ट असं वाटतं मला नाही कसं काय बरं बरं बोलले पुढे सगळं जाऊ दे आपण करू मी 4 रुपये आणा करतो आणि एक मिनिट कोणी आणखी फोर्स ऑन द प्रोपेलर हियर इज डिपेंड अपॉन सांगा बरं फोर्स कशा डिपेंड करतो पहिलं वाक्य तुमचं काय ना उत्तराचा बाण मारणे मारता येईल का सगळ्यांना ओके का इथपर्यंत तो यायचं ओके हे मारून कुठे नाही पण बाहेर कोणी विचारलं तर सगळा पेपर लिहिला म्हणायचं या कशावर डिपेंड आहे या इज अ फंक्शन ऑफ कोणाकोणाचा कशावर डिपेंड आहे स्पीड डेन्सिटी रो एअर विस्कोसिटी म्यू प्रोपेलर डायमीटर डी रोटेशनल स्पीड एन ओके का ब्रॅकेट मला जमेल का वाक्याला वाचल्यावर प्रत्येक वाक्यामध्ये असं सापडेल तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये हे बनेल की नाही सांगा बघा प्रोसिजर जी प्रोसिजर लिहून दिली ना मी त्या प्रोसिजर मध्ये असं लिहिलंय x1 व्हेरिएबल जर का समजा x2 x3 याच्यावर डिपेंड राहत असेल ना तर त्याला या पद्धतीने लिहिता येतं असं बोललो तुम्ही बरोबर का ही आहे प्रोसिजर नंबर 1 झाली एक प्रोसिजर ही पार्ट कोणाला होते का दादू समजलं का रोहित चला वर सांगा टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे छोटा n किती आहे अरे इकडचे 5 इकडचा 1 6 बघा ना मोजा ना फोर्स आणि कितीवर डिपेंड येतो 5 लोकांवरती 1 2 3 4 5 आणि डिपेंड राहणार आहे का 6 तो 6 लोक आहेत याला नको बोलून घ्या बरं का किती आहेत ते 6 याचा अर्थ म्हणून n बरोबर किती आहे 6 आणि m नेहमी किती राहणार आहे 3 तुम्ही मला सांगा या उदाहरणामध्ये पाय टर्म किती येते n मायनस m 6 - 3 6 मधून 3 गेले 3 याच्यामध्ये पाय टर्म किती असतील 3 पाय 1 पाय 2 पाय 3 नाही समजलं तरी बरं जाऊ द्या हे दोन या आईच्यावरती 2 पॉइंट समजले का सांगा हो 101% ओके ना ठीक आहे आता तुम्हाला काय करणे
नंबर ऑफ डायमेन्शनल नंबर ऑफ आयटम लिहायचे खाली वाक्य काय लिहा सो देअरफॉर नंबर ऑफ आयटम इज इक्वल टू असे लिहा देअरफॉर नंबर ऑफ आयटम्स बरोबर काय असतं नंबर ऑफ आयटम किती आहे n मायनस n किती आहे 6 m किती आहे 3 6 मधून 3 गेले 3 असं ठीक आहे ना म्हणून याच्या खालच्या ओळीमध्ये याच्या खालच्या ओळी कसं लिहिणार आता तुम्ही याच्या खालची ओळ कुठे लिहू रे इकडे ना उदाहरणाने पुस्तक करायला बघा मला इकडे ते दुसरं पासून करावं लागेल शेअर बघा n is equal to 6 m is equal to 3 नंबर ऑफ आयटम किती आहे 3 कसं लिहिता येईल रे असं आहे बघा pi1 pi2 pi3 is equal to 0 इक्वेशन नंबर 1 समजते का बघा चला आता टेबल बनवा हे 6 ते 6 व्हेरिएबल घ्या त्यांचे तुम्ही सिम्बॉल लिहा आणि डायमेन्शनल फॉर्म्युला लिहा हमरे एवढं लिहा काय जरा आपण बोलतो बघा तू हे काय फक्त उघडून ठेवायचे ये सारा नंबर पुढे व्हेरिएबल तुला वाईट नाही वाटत ना रे बोलायचं डब्बा शिलो स्वतः सोडून आपल्याला तिथे मिळतं आपल्याकडे नको बाबा घरचं बरं चला फोर्स पहिला फोर्स आहे ना पहिला कोण आहे फोर्स आहे सिंबल काय असतो एफ जैसे फोर्स चा सिंबल ठीक है ना डायमेंशन फॉर्मूला एल एम टी ए बरोबर काय बोला 2 नंबर कोण आहे व्ही म्हणजे कोण आहे बघा तो स्पीड आहे स्पीड म्हणजे वेलोसिटी कळलं ना कुठे आहे तो रे स्पीड म्हणजे वेलोसिटी ना स्पीड म्हणा किंवा वेलोसिटी म्हणा तो 2 नंबर वेलोसिटी किंवा वेलोसिटी को वाटतं मग सिंबल कशाने बघा तुमच्या वहीमध्ये असेल त्याला डायमेन्शनल फॉर्म्युला त्या तुम्ही लिहा मीटर पर सेकंड काय मीटर पर सेकंड मीटर म्हटल्यावर एल एम टी मीटर 1 एम 0 टी मायनस 1 आहे का चेक करा एल 1 एम 0 टी मायनस 1 बोला ओके 6 ते पुढचा तिसरा आहे मास डेन्सिटी रो येणार आहे रो म्हणजे काय तो एअर डेन्सिटी म्हणा किंवा मास डेन्सिटी म्हणा काय डेन्सिटी म्हणा बस तुम्हाला येत नाही ना डेन्सिटी म्हणा काय काय बोला रो चला बघा मला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो मास अपॉन व्हॅल्यू मास अपॉन एल एम टी मास म्हणतोय म्हणजे लांबी आहे व्हॅल्यू आहे ना व्हॅल्यू म्हणजे एल चा क्यूब येतो -3 येतो इथे मास किती टाइम नाही येतो एल -3 m 1 p रेज टू 0 पुढे काय म्यू म्यू तुम्हाला पाठ करायला लावला तर बोलू म्यू म्हणजे विस्कोसिटी म्यू म्हणजे काय विस्कोसिटी कशात दाखवता म्यू ने राईट रे एल एम टी -1 वर -1 वर किती झाले 4 पाचवा सांगा डी पाचवा कोण आहे रे डी म्हणजे काय बघा वाचा तुम्ही काय सांगले डी म्हणजे काय डायमीटर तो डायमीटर आता मी ज्याला विचारेल त्याने उत्तर द्या तरी बी सापडणार शोधा तुम्ही डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे डायमीटर कशात मोजतात तुम्ही लांबीत मोजतात ना तुम्हाला काय 3D चा पिक्चर दिसला का डायमीटरचा काय फॉर्म्युला LMT L1 M0 उंची थिकनेस डायमीटर कशात मोजणार लेंथ मध्ये लास्ट 6 नंबरचा
3-4 उदाहरणाची प्रॅक्टिस करायला लागेल बरं काही नाही शिकवतोय मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. लास्ट वन बोलला आता एन म्हणजे रोटेशन. रोटेशन रोटेशन कशात मोजतो तरी पर सेकंड मध्ये ना. पर सेकंड म्हणजे एल एम टी L0 M0 T मायनस पर सेकंड म्हणजे सेकंड खाली T मायनस. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं. तुम्ही 0 वाला नाही लिहिले तरी चालता पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. ओके मध्ये लिहितो. आता तुम्हाला करेल रिपीटेड व्हेरिएबल. आता कशाची बात करणार 6 व्हेरिएबल मध्ये तुम्हाला ओळखायचे की प्रत्येक पॅटर्न मध्ये येणारा व्हेरिएबल कोणता आहे. काय सांगितले पहिलं वाक्य वाचा रिपीटेड व्हेरिएबल मध्ये. रिपीटेड व्हेरिएबल जो असणार आहे तो डायमेन्शनलेस असायला नको. खरं तर कोणताच व्हेरिएबल असा नाहीये जो डायमेन्शनलेस आहे का. M0 L0 तिघेच्या तिघे 0 वाला कोणी आहे का नाही. तो रिपीटेड व्हेरिएबल जो तुम्ही सिलेक्ट करतायत ना तो डायमेन्शनलेस असणार नाही. ओके. दुसरी बात रिपीटेबल व्हेरिएबल जो आहे ना दुसरा वाक्य काय रिपीटेबल व्हेरिएबल no two variables should have same dimension. No two variables have same dimension. म्हणजे मला काय म्हणायचं आता मला एक सांगा मी किती व्हेरिएबल दिले तुम्हाला नाही. आणि बघा डिपेंडेबल व्हेरिएबल कधी रिपीटेड व्हेरिएबल राहत नाही. दोन गोष्टी कळायला का आतापर्यंत. डायमेन्शनलेस नंबर हा रिपीटेबल व्हेरिएबल राहणार नाही. खरं तर याच्यामध्ये एक बी डायमेन्शनल वाला आला नाही. दुसरी बात बोललो तुम्हाला की डिपेंडेबल फंक्शन म्हणजे हा फोर्स कधीही रिपीटेबल व्हेरिएबल राहणार नाही. दोन वाक्य कळाले का. आणि काय बोललो पहिलं काय बोललो की डायमेन्शनलेस नंबर जो पण आहे ना तो रिपीटेबल व्हेरिएबल राहणार नाही. दुसरं डिपेंडेबल व्हेरिएबल आहे ना तो रिपीटेबल व्हेरिएबल राहणार नाही. आता पुढची बात हे जे 5 आहेत ना या 5 मध्ये सेम वाले कोणते वाटतात तुम्हाला. एका माळाची मणी कोणी दिसतंय का. कसं म्हणतोय मी समज आता एका माळाची मणी एक या राहिला असता डेट राहिली असती व्हॅल्यू राहिली असता कळतंय का. हे सगळे एका पट्ट्यातले कळलं का. जॉमेट्रिक मध्ये आहेत ना तर 2 तर तुम्हाला पक्के कळाले ना. तिसरी बात सांगता तुम्हाला रिपीटेड व्हेरिएबल सिलेक्ट करायचा ना कसा सिलेक्ट करायचा सांगतो. पहिला उचलायचा जॉमेट्रिक मधून कशा उचलायचा. मला एक सांगा जॉमेट्रिक मधून उचलायचा ना. जॉमेट्रिक कळते का. जॉमेट्री म्हणजे काय लांबी रुंदी उंची एरिया व्हॉल्यूम याला काय म्हणतात जॉमेट्री. हे जे 5 आहेत ना या 5 मध्ये जॉमेट्री दाखवणारा कोणता आहे. इथे व्हेलॉसिटी नाही चालत. व्हेलॉसिटी कायनेमॅटिक आहे. कायनेमॅटिक आहे. रो डायनॅमिक आहे. म्यू डायनॅमिक आहे. डायनॅमिक काय आणि आयएनपी काय माहिती का. आयन सुद्धा कायनेमॅटिक. तो कायनेमॅटिक आहे ना तो एन. पण डायमीटर जो आला हा झाला कोणता जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवला. काय आला जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवणारा लांबी रुंदी उंची एरिया यांच्यामध्ये तयार पाहिजे होता. पण तुम्हाला दिसते की डायमीटर आहे त्यामुळे जॉमेट्रिक वाला काय आला डी. दुसरा कायनेमॅटिक प्रॉपर्टी दाखवणारे कोण असतात मोजा तुमच्याकडे असेल ना वयामध्ये बघा. कायनेमॅटिक प्रॉपर्टी मधला एक उचला. कायनेमॅटिक मधला कोणता जवळचा उचलायचा. व्हेलॉसिटी कोण उचलणार मी जास्त मध्ये घेऊ नका ना. तो एन पण आहे तुम्ही कोणता बी घेऊ शकता त्याचा काही विषय नाही. एन पण आहे व्ही पण आहे पण कोणता घ्यायचा जो सगळ्यात जास्त ओळखीचा आहे. काही एन ओळखीचा आहे का तुमच्या एवढा व्ही. तो दुसरा कोणता आला तो पहिला जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवणारा दुसरा कायनेमॅटिक प्रॉपर्टी दाखवणारा तिसरा डायनॅमिक प्रॉपर्टी दाखवणारा. जवळचा म्यू नको घ्या रो घ्या ना. रो जवळ सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणती असते फ्लुइड प्रॉपर्टी. कोणती असते डी व्ही रो काय गेला. तुम्हाला सांगतो मी आता एकदम बढिया आहे का. जे बी फंक्शन असेल ना नेहमी 3 येणार. व्हेलॉसिटी शोधायची डायमीटर शोधायचा आणि रो शोधायचा नेहमी. समजते की नाही. जॉमेट्रिक प्रॉपर्टी मधला सगळ्यात छोटा कोणता डायमीटर विड्थ थिकनेस हे वाले. कायनेमॅटिक मधला सगळ्यात छोटा कोणता जवळचा व्हेलॉसिटी. जर व्हेलॉसिटी असेल तर ऍक्सिलरेशन असेल तर अँग्युलर रोटेशन असेल तर आयएन. पण येऊन जातो तो व्हेलॉसिटीच राहते नेहमी. कायनेमॅटिक दाखवणारी कोणती असते व्हेलॉसिटी. जॉमेट्री दाखवणारा कोणता घेतलाय डायमीटर. आणि फ्लुइड प्रॉपर्टी किंवा डायनॅमिक प्रॉपर्टी दाखवणारा कोणता घेतलाय रो मास.
फ्लुइडची सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणती असते? तुम्हाला 8 मार्क पडले ना. फ्लुइडची सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणती असते? मास डिस्ट्रीब्युशन. कोणती? जनरली तुम्ही कोणाला असेल तो डी व्ही रो हे आपले रिपीटेड व्हेरिएबल आहे, ते तुम्हाला तिघांमध्ये सापडते. समजते का? मी तर म्हणतो बाकीचं न वाचता या पद्धतीने जायचं. तो जी पद्धत आहे ना त्याच्याने रिपीटेड व्हेरिएबल सिलेक्ट करायचं. जमलं का? उदाहरण देतो तुम्हाला शिकायला भेटेल. चला फिरव द्या इकडे साईडला. उदाहरण देतो तुम्हाला जमतं. हा व्हॉल्यूम, हा एरिया, हाईट, म्यू, रो, के, पुढे आहे आपल्याकडे वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एवढे व्हेरिएबल आहेत. तुम्हाला रिपीटेड व्हेरिएबल सिलेक्ट करायचे. बरोबर का? पहिले कोणता काढणार? जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवणार. कोणता घ्यायचा का? जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवणार. व्हॉल्यूम आहे, एरिया आहे, हाईट बी आहे. छोटा घ्यायचा कोणता घेईल मग? हाईट. काय घेणार? कारण की एरिया म्हटल्यावरती मीटर स्क्वेअर आहे ना, व्हॉल्यूमची मोठा आहे, हाईट घेणार. दुसरा कायनेमॅटिक. कायनेमॅटिक म्हटल्यावरती वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, नंतर रोटेशन असं असतं. माझ्याकडे कोणता आहे आता? वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, ग्रॅव्हिटी. तिघांमध्ये छोटा कोणता आहे? नंतर माझ्याकडे आता फ्लुइड प्रॉपर्टी किंवा डायनामिक मधलं आहे. कोणकोणते तुमच्याकडे? म्यू, रो, के. कोणता घेणार याच्यापैकी? कोणता घेणार? म्यू पण कुठे आहे रे? छोटा तर रो आहे ना. असं सिलेक्ट करावं लागतं रिपीटेड व्हेरिएबल. जमलं की नाही? कधी वजन धरणं रिपीटेड व्हेरिएबल काय? अजून एक देऊ का? मग हे दे ना, तू पेपर दाखवला होता, पेपर दे त्याचे पण बघायला लागतो. बघा तुम्ही बोलून सांगा की परत झालाय आपले. आज किती स्टेप झाली? दुसरी का तिसरी स्टेप? संपण्यात होऊन जाते, त्याचा काही लोड नाही त्याचा. ही परत जमलंय तुम्हाला. ही पहिली स्टेप कोणाला डाऊट करते? कोणाला नाही. टोटल व्हेरिएबल येतात. n ची व्हॅल्यू नेहमी 3. बाय टर्म्स किती आहे? n - 3. इथपर्यंत कोणाला डाऊट नाही. हे आहे बात कन्सेप्टची. हे कन्सेप्टने तुम्हाला लक्षात ठेवा. टेबल जमलं. इथपर्यंत आपण आलो होतो. याच्या पुढे होता रिपीटेड व्हेरिएबलची पॉईंट. सो अजून यायचं बाकी आहे. तुम्हाला शिकवतो तो रिपीटेड व्हेरिएबल कसं ओळखायचं. मी तुम्हाला उदाहरण देतो, तुम्हाला जमलं का? इथे लिहू. r डिपेंड अपॉन v. v म्हणजे वेलोसिटी. v म्हणजे काय? वेलोसिटी. लेंथ l, विस्कोसिटी म्यू, डेन्सिटी रो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g. बाकी मग काय? ओके चला सांगा. पहिले तुम्ही जॉमेट्रिक प्रॉपर्टी वाला दाखवा. n आहे काय? कायनेमॅटिक प्रॉपर्टी दाखवणार. वेलोसिटी, कंट्रोल खतम. काय दिमाग प्रॉब्लेम हे झाले. रिपीटिंग व्हेरिएबल समजते का? आपण इथे झालं कोणते बी घ्या ना, जमतं तुम्हाला लगेच जमत. आणि जरुरी नाहीये की समजा त्यांनी दिले तुम्हाला आता लांबी बी दिलेली आहे, विड्थ बी दिलेली आहे, हाईट बी दिलेली आहे, डायमीटर बी दिलेला आहे. कोणता घ्या? काय बी घ्या. मी डायमीटर मला सुटेबल वाटतो, मी डायमीटर घेऊन घेईल. समजलं का? असं. आता इथपर्यंत आला असेल तर मी पुढचं वाक्य लिहितो. कुठे वाटतं? इथून लिहा. कसं आहे सगळं? तुमच्या वय म्हणली नाही ना. चला पुढची स्टेप काय घेणार? रिपीटेड व्हेरिएबल. सांग बरं कोण कशावर डिपेंड होता? फोर्स इज द फंक्शन ऑफ वेलोसिटी. बोल ना. बोल रे. रो म्यू डी असं ना. चला पुढचा पॉइंट. नाउ रिपीटेड व्हेरिएबल. रिपीटेड म्हणून काय लिहायचं? रिपीटेड व्हेरिएबल. काय माहिती बघा. रिपीटेड व्हेरिएबल पहिला उचलला डी, दुसरा काय म्हटला व्ही, नंतर रो. नॉन रिपीटेड व्हेरिएबल लिहून टाका. नॉन रिपीटेड व्हेरिएबल कोणकोणते यांना तिघांना सोडून एफ. अजून एफ घेतला पहिला. एफ म्यू. अजून कोणी? एन.
मी तुम्हाला प्रश्न विचारतो उत्तर द्या. प्रत्येक पायटम मध्ये किती व्हेरिएबल राहतात? शिवम, प्रत्येक पायटम मध्ये किती व्हेरिएबल राहतात? तुझी वही खोलून वाचून सांग. प्रत्येक पायटम मध्ये किती व्हेरिएबल राहतात? m+1 किती राहतात? लिहून दिलेली प्रोसिजर मध्ये. ईच पायटम कंटेन m+1 व्हेरिएबल. म्हणजे किती m+1 म्हणजे किती? m नेहमी किती आहे? 3. किती ना? किती? 4. म्हणजे प्रत्येक पायटम मध्ये किती व्हेरिएबल राहतील? 4. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे विचारून घ्या. नक्की का? इथपर्यंत डाऊट आहे का? हा प्रश्न म्हणून पास होतो बरं का, मला तुम्ही लक्षात घ्या. बरं, प्रत्येक प्रश्न पडतात, तुम्ही बघून घ्या पेपर. तेच प्रश्न घडी पडतात. आता मला सांगा, इथपर्यंत जर तुम्हाला समजतंय तर नाव रिपीटिंग व्हेरिएबल पाहिजे. आता करा नाव याच्या खाली ना, नाव युजिंग बकिंगम पायथन. युजिंग बकिंगम पायथन पाय1 त्याच्यामध्ये तरच बरं जोडीमध्ये तरच बरं राहिलं की पाय1 इज इक्वल टू हा ना. पाय1 चा कसं होणार आहे? डी व्ही रो राहील की नाही? तिघाचे तिघ राहतील आणि एक कोणता तरी नॉन वाला उचला, नॉन रिपीटेड वाला एफ उचलला. काय उचलला? यांच्या डोक्यात काय लिहितो मी? A1 B1 C1. पाय2 सांग सार्थक. आणि पाय2 चे काय बनेल? डी व्ही रो, दुसरा उचलून नॉन रिपीटेड वाला म्यू. ओके. A2 B2 C2. ओके का? पाय3 टर्म तुम्हाला माहिती ना किती पाय टर्म आहे? 3 आहे. तिसरा काय बनेल रे? डी व्ही रो A3 B3 C3 आणि उरला कोण आहे? N. आता सांगायचं काय चिन्मय सांग बरं. डाऊट आहे का तुला? असला तरी विचारणार नाही माहिती आहे. अरे घरचे म्हणून कुठे चिकून जा ऐकलं नाही ना. आता बसलो गप्प. जमलं की नाही रे? आई माग मागे होती, पायऱ्या उतरली 4 खाऊन जायला ऐकलं असं होतं काय? इथपर्यंत काय नव्हते सांगा. पहिले टोटल व्हेरिएबल मोजा. m नेहमी किती राहणार? 3. n मायनस m पायटम. पायटम काढले कसं लिहिता येतं त्याला? f ऑफ पाय1 पाय2 पाय3 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? टेबल बनवला. त्याच्यानंतर काय केलं? रिपीटेड व्हेरिएबल ओळखले. रिपीटेड व्हेरिएबल नंतर नॉन रिपीटेड व्हेरिएबल आणि पायटमला असं लिहिता येतं. ठीक आहे, झालं. आता एक 2 स्टेप बाकी आहेत फक्त मोजू. ओके, इथपर्यंत काही डाऊट ना? चार 5 उदाहरण सोडून घेतले तुमच्याकडून. तुम्हाला लई कॉन्फिडन्स येईल. हा फक्त टेबलचा प्रॉब्लेम होतो आणि ते टेबल मी पाठवतो, तुम्ही बघा ना 2-3 तास बघा. आता या टेबलची गरज होती, तिला मी तो टेबल तो टेबल नव्हता. चला नाव आता एक सांगा दादा. पाय1 केला पाय1 त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे? m0 t0 बरोबर का? हा पाय1 केला पाय1 त्याचा डायमेन्शन इथे म्हणा फॉर पाय1 असं म्हणायचं. फॉर पाय1 टर्मचं कॅल्क्युलेशन करता येईल तुम्ही फॉर पाय1. चला सांगा बरं का डायमेन्शनल फॉर्म्युला b काय आहे? बीचा डायमेन्शनल फॉर्म्युला l m t. एवढं ना लिहिता तुम्ही डायरेक्टली 0 0 वर सोडून टाका, बाकी सांगा तरी चालेल. करा उद्योग l m t a 0 0. डोक्यावरती काय त्याचा? a1. हा जो d आहे ना त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे? बघा ना तुम्हाला चौकोन मध्ये लिहून दिलं होतं ना. आता मी पुसून टाकलं आहे. व्हेलॉसिटीचं सांगा l m t a 0 a रेज टू पॉवर b1 आणि रोच का आहे l m t -3 मास अपॉन व्हॅल्यू ना -3 a 0 रेज टू पॉवर c1 आणि फोर्सचं काय 1 1 -1
एल एम टी 1 1 मायनस 2 बघा पाय वन टर्म साठी. आता मला एक सांगा एलच्या डोक्यावरती जेवढे आहेत ना त्यांचं कॅल्क्युलेशन करा. m रेस टू 0 m रेस टू 0 t रेस टू 0 इक्वल l याच्या डोक्यावर कोण आले 1 1 वरती a1 आहे म्हणजे a1 1 या दोघांचा गुणाकार करा ना a1 1 a1. पुढे बघा अजून इथं पण l आहे इथे l आहे त्याच्या डोक्यावरती b1 1 b1 प्लस b1 इथं पण l आहे -3 त्याच्या डोक्यावरती -3 into c1 -3 c1 परत इथे l आहे इथे l एकटा आहे l च्या डोक्यावरती किती आहे 1 आहे म्हणजे प्लस 1. चला दुसरी m ची बात करा. m च्या डोक्यावरती 0 आहे 0 into a1 0 m च्या डोक्यावर 0 आहे 0 into b1 प्लस 0 m च्या डोक्यावर 1 आहे 1 into c1 प्लस c1 m च्या डोक्यावरती 1 आहे कोण नाही म्हणजे प्लस 1. t ची बात करा t च्या डोक्यावरती 0 आहे 0 into a1 0 -1 into b1 -b1 0 into c1 प्लस 0 आणि तिकडे किती आहे -2 बरोबर का. चला कंपेअर करा आता तुम्ही बाय कंपेअरिंग याच्या डोक्यावरती जे आहे ना त्याची कंपेअर सोबत करा. काय काय याच्या डोक्यावरती बघा रिअल को हे फक्त पाय वन टर्म चालू आहे का पहिले काय चालू आहे पाय वन. चला सांगा a1 b1 -3 c1 प्लस 1 बराबर काय येईल याच्या डोक्यावरती एवढं आहे इकडे याच्या डोक्यावरती कोण आहे 0. समजते का नाही आता याच्या डोक्यावरती जे आहे ना इकडे याच्या डोक्यावरती कोण आहे 0 सोबत कंपेअर कर ना समजलं. चला दुसरे घे m च्या डोक्यावरती कोण आहे 0 0 ला घेत नाही c1 + 1 इक्वल टू याच्या डोक्यावरती कोण आहे 0. तिसरं बघा t च्या डोक्यावरती कोण आहे -b -2 0 ला घेऊ नका ना इक्वल टू इकडे टीचर वगैरे कोण आहे मला सांगा चला तिकडून सोडवूया b1 ची व्हॅल्यू किती आली कॅल्क्युलेटर मध्ये टाका रे b1 बरोबर हा तिकडे गेला -2 c1 ची व्हॅल्यू किती आहे हा मायनस तिकडे -1 होईल b1 ची व्हॅल्यू c1 ची व्हॅल्यू उचलून टाका काय बघा a1 मला माहित नाही प्लस b1 ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही -2 -3 c1 ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही -1 प्लस 1 0 सांगा a1 ची व्हॅल्यू झाली 5 काय झाली 5 असं पार्टिक्युलर पार्टिक्युलर करायचं. आता बसता होतो तुला तुम्ही तिथलं किती लागले किती येते बघा चेक करा -2 येते का हा झाला +3 हा झाला +4 तिकडे जाऊन झाला -4 नंतर हे हा बरोबर -2 म्हणजे कॅल्क्युलेटर टाकताना बघा ऑफिशियल दिमाग लावत बसतात. मी कॅल्क्युलेटर मध्ये मेसेज समजतो सांगतो वाटल्यास कसं काढायचं कॅल्क्युलेटर मध्ये हे झालं पाय वन टर्म लिहा एवढं बघा कुठपर्यंत आलं हे पहिली पाय वन टर्म आणि आपल्याला जे नाव लावून करण्यासाठी पाठ आधी यायला गणित ते इकडे लोक आपल्याकडे करतात पाय वन बरोबर v1 a1 v1 b raised to power b1 rho raised to power बरोबर की आता डायरेक्ट लिस्ट नंबर आहे ना l m त्याच्या डोक्यावर किती दिला रो 0 या डायरेक्ट डब्ल्यू किती दिला l हे ना -2 बेटा -2
-3 1 0 कोणती LMT 1 1 -2 1 1 इंटू करता नाही हे कळलं ना आता बघ तुम्हाला सांगितले एक आणि A1 एक एक आणि हा B1 B1 एक प्लस -3 इंटू C1 -3 C1 पण पुढे कोणी नाही रिकामा आहे फक्त रिपीटेड व्हेरिएबल जे असतात ना दादा त्याच्या डोक्यावर ABC वाढली आणि इंडिपेंडेंट आहे ना तो याच्या डोक्यावर फक्त एकच आहे प्लस 1 आहे याच्या डोक्यावर जो आहे ना तो डायरेक्ट आहे प्लस 1 आता हे प्लस आहे याच्या डोक्यावर 0 0 इंटू 30 0 इंटू 30 0 C1 एक आहे C1 प्लस C1 कोण नाही फक्त एक प्लस 1 तिसरा घ्या LMT टी ची बात करा टीच्या इथे काय 0 आहे माइनस D1 0 आहे माइनस 2 आता यांच्या डोक्यात जे आहे A1 12 B1 माइनस 3 C1 प्लस 1 इथे कोणती काय आहे इथे कोणती काय आहे यांच्या डोक्यात इथे घेतली काय C1 प्लस 1 0 यांच्या डोक्यात माइनस B1 माइनस 2 इक्वल टू 0 आपण इथून डायरेक्ट लिहून करायचं समजतंय का हे चला घ्या तू जर एक 5 टर्म घ्या 5 टर्म घ्या रे नाउ 5 टर्म घ्या जमते का तुम्हाला 5 टर्म चेक करा फॉर 5 टर्म 5 टर्मचा फॉर्म्युला काय आहे 5 टर्म L0 M0 T0 कळलं का याचा हे काय राहणार L0 M0 T0 D म्हणजे काय L M T A0 0 डोक्यावर काय त्याच्या A2 पुढचं बघा व्हेलॉसिटी तुम्हाला माहित पडले आता L M T A0 -1 त्याच्या डोक्यात काय आहे D2 तिसरा कोण आहे तुम्ही ब्रॅकेट करा असं साधा ब्रॅकेट टाकायचं बरोबर तिसरा काय आहे रोचं काय आहे L M T -3 1 0 आणि लास्ट वाला कोण आहे L M T 1 1 वजा 2 1 1 L M T 1 1 वजा बस चला करा हिशोब तरी नाही समजलं काय हा आता हिशोब कसं करणार L च्या डोक्याची बात करा 1 A2 A2 1 A2 L च्या डोक्यात 1 B2 1 B2 प्लस B2 -3 इथं C1 आहे ना C2 -3 C2 हा -3 C2 काय यूज द A ना -1 1 -1 आता म्यू आहे ना ओके दुसरा काय आहे म्यू आहे म्यू इथे म्यू आहे L M T -1 1 पहिल्यांदा पॉइंट एकदम सांगितलं चला L ची बात काय करतो माहिती आहे 3 हा बरोबर पुढे काय येतं -1 कसं काय A2 1 A2 B2 1 B2 प्लस B2 केला -3 into C2 -3 C2 आणि इथे कोण नाहीये फक्त मायनस आहे म्हणून मायनस M काढून दाखव A2 into 0 0 B2 into 0 0 गेला M च्या डोक्यात येतो ना C2 1 C2 इथे येईल C2 आणि इथे कोण आहे फक्त 1 म्हणजे प्लस 2 आता T उरलाय A2 into 0 0 B2 into -1 B2 बरोबर ना हां 0 टी च्या डोक्यात काय 0 आहे हा झाला 0 इथे कोण नाही -1 तो करा आता कंपेअर बाय कंपेअरिंग L0 L0 M0 T0 तो काय होईल बरं का A2 plus B2 minus 3C2 minus 1 is equal to 0 comma C2 plus 1 is equal to 0 comma minus B2 minus 1 is equal to 0 सांगा रे इकडून या कॉल कर B2 ची व्हॅल्यू किती आहे B2 बरोबर -1 कॅल्क्युलेट काय शिकवले तुम्हाला C2 बरोबर -1 तुम्ही लहान होते ना तेव्हा आपण शिकवले नाही सांगा आता A2 ची व्हॅल्यू किती
आता जो जमिनी तो 10 मार्काचा येतो तेवढे घ्यायलाच पाहिजे. स्किप करून जमणारच नाही. वरती मी खाली घेत काय का दिले मला नाही वाटत की अवघड आहे. काय म्हणतोय तू? मग तो काय म्हणतो? नाही म्हणतो मायनस ठीक आहे. मायनस ठीक आहे. कसं काढता सांगा रे. कंप्लीट आहे पेमेंट टाकायला तिसरं घ्या ना. आता पाय रिटर्न घ्या. पुसू काय झालं असेल तर पाय रिटर्न करा. मला तर वाटतंय ना इथं मला फक्त काय करायची गरज माहिती का? मी कशाला पुसपास करत असतो. A3 B3 C3 आणि शेवटचा हा बदलून टाकला. शेवटचा काय तो n आहे ना. n m t 0 0 -1 असेल. आणि ते करणार मी पाय रिटर्न. इथे काय करणार? चल लिहित राहा तुम्ही. झालं माझं. पाय रिटर्नची बात चालली आहे. तर करा बरं का हिशोब. n0 m0 t0 याच्या डोक्यात बघा रे. A3 एके A3 B3 एके B3 प्लस B3 C3 -3 म्हणजे काय? -3 C3 आणि पुढे काय आता कोणी नाही ना. याच्या डोक्यात 0 आहे ना. घेणार नाही. चला आता सांग बरं 1 to m ची बात कर. 0 0 0 0 C3 एके C3 0 समजतंय का? चला तीची बात करा. कोणाला फोन करून समजेल ना. फोन टाकले 0 हॅलो. हा हा सांगा पुढचं p ची सांगा. 0 t मायनस b3 t 0 -1 ओके का? बरोबर की नाही? चला करा कम्पेअर. कम्पेअर कसं करणार? A3 प्लस B3 -3 C3 0 C3 बराबर 0 बरोबर का? C3 डायरेक्टली 0 आला. -B3 -1 0 इथे चेक करता बरोबर करतोय. m च्या डोक्यात फक्त एकच ना. हा म्हणजे इथे B3 ची व्हॅल्यू किती आहे? B3 बरोबर आला C3 आला 0 आणि A3 किती येतो ना? आता प्रोसिजर मी लक्षात राहते की बघ रिपीटेड व्हेरिएबल कशी सिलेक्ट करायची काय करायची ते तू लिहित कसं नाही. आता कोण लिहिणार आहे? पुढे आणि एक काय आहे हे बाकीचे पोरं लिहितात ते काही येडेच का? जरा घरी लिहून मोकळं व्हायचं तर नंतर तुलाच बघायला लागेल. ते मी सुद्धा विसरून राहतो. तर आपण काय याला बंद कर. काय करले पुढे प्रोसिजर समाधान कशी आहे काय आहे तुला ते बाकी व्हॅल्यू माहिती नाही. हे तुझ्या त्याकडे टाकशील पुढे खतम झालं विषय. एखाद्याला समजून सांगायला मी तुला घेऊन जातो मी त्याच्यात पुढे चालला. आता काय करणार? या A1 B1 C1 A2 B2 C2 या सगळ्यांच्या व्हॅल्यू पाय टर्म मध्ये टाका. पुट द व्हॅल्यू ऑफ A1 A B C इन पाय टर्म्स. याच्या खाली वाक्य लिहा. पुट द व्हॅल्यू ऑफ A B C इन पाय टर्म ओके का? टाका बरं पाय टर्म मध्ये. सो देअरफॉर त्या व्हॅल्यू जर तुम्ही पाय टर्म मध्ये टाकल्या तर काय होतील चेक करा. बदलून टाका. पाय1 इज इक्वल टू d raised to power a1. a1 ची किंमत किती आहे?
डी व्ही रो एफ B1 किती A1 -2 8 B1 -2 चे रो रोच्या डोक्यावर C1 मायनस बरोबर. चला पाय टू ची टर्म सांगा. पाय टू ची टर्म काय आहे? डी व्ही रो A2 B2 C2 A2 -1 म्यू बघा म्यू काय दिली डी व्ही रो 1 0 n ओके. काय कुठे रे 1 तर लक्ष द्या. आता ऐका रे याला कंटिन्यू करा. थांबणार करा. हा ये पक्का आहे ना